मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आज सायंकाळी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहे। वाढदिवसाच्या शुभेच्छा की भेटीमागे काय वेगळे राजकारण आहे का, अशा चर्चांना सध्या सुरुवात झाली आहे। तर शरद पवार महायुतीत येत असतील तर त्यांच्या आम्हाला आनंदच होईल, असे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना म्हटले। शरद पवार यांचा 84वा वाढदिवस झाला। देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर शरद पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रातील विविध मंत्री यांना शुभेच्छापर संदेश पाठवत होते। या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुमित्रा पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, पार्थ पवार हे देखील शरद पवार यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो। आज पवार तर उद्या काकींचा वाढदिवस असतो, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेतले असल्याचे अजित पवारांनी सांगितले। त्यानंतर आता अमित शहा यांनी देखील भेट घेतली आहे। सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अमित शहा जनपदवरती दाखल झाले। खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांचे स्वागत केले। काहीच मिनिटांनी अमित शहा आणि पवार यांची भेट झाली। अमित शहा यांनी पुष्पगुच्छ देऊन पवार यांचा सत्कार केला, तसेच निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले। दरम्यान शरद पवार यांच्या वाढदिवस असल्यामुळे ही भेट झाली असावी असा अंदाज काढला जात आहे। मात्र भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की जर शरद पवार महायुतीत येत असतील तर त्यांचा आम्हाला आनंदच होईल। त्यामुळे शरद पवार खरंच महायुतीत सामील होतील का, या चर्चेला वेग आलेला आहे। तर ही होती मित्रांनो महाराष्ट्रातील राजकारणातील घडामोडीबद्दल सविस्तर अशी माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।